ह्याचे जे फॉर्म होते हा सी आहे 1C. आता डी बघितलं ना आपण. नोटीस फॉर ऑप्शन मोबाईल प्रॉपर्टी 1D. पुढे सर्टिफिकेट ऍक्टिंग अंडर 1E. पुढचा आहे PO may prepare the PO may prepare a certificate signed by him specifying the amount due from such person and send it to the collector. आता हे कोणाला कसं पाठवलं जातं बघा, की एखादा व्यक्ती आहे त्याच्या नावावरती काय प्रॉपर्टी किंवा करायचं जॉईंट ओनर पण असू शकतो. पर्सन ओन्स अ प्रॉपर्टी और रिसाइड्स और कॅरीज ऑन हिज बिझनेस or to any officer authorized by the government, and the said collector or the said officer on the receipt of such certificate shall proceed to recover from such person the amount specified therein as कशा प्रकारे रिकव्हरी होईल, as if it were an arrears of land revenue. आता पीओ काय करेल, समजा डिफॉल्टरची एखादी जागा त्या गावाला आहे, घर गावाला आहे, आपला फॅमिली बिझनेस गावाला आहे, तर तिथल्या कलेक्टरला सांगेल पीओ की हा डिफॉल्टर आहे, त्याच्यावर तुम्ही वसूल करायची ॲज इफ इट वेअर ऑन एरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू. जणू काही ती जमीन महसुलाची थकबाकी होती असे समजून त्या अंतर्गत स्पेसिफाय केलेली रक्कम वसूल करण्याची कारवाई हा कलेक्टर करेल. तुमची गावाला समजा जमीन असेल, तुमच्या भावाच्या तुमच्या नावावरती असेल, तुम्ही त्यामध्ये एक ओनर असाल, तर त्या जमिनीवरती अशा प्रकारे महसूल चुकवला म्हणून कारवाई केली तर साहजिक आहे तुमच्या वाट्याला त्यातनं इन्कम जे होत असेल त्यातनं ती वळटी करून तुमचे जे जॉईंट ओनर देते ती प्रॉपर्टी विकता येणार नाही, कारण जॉईंट प्रॉपर्टी आहे, घर आहे, सगळे राहत आहेत, त्यांना खाली करा आणि विकायची आहे, रिकव्हरी करायची असं करता येणार नाही, अमानवी होईल. मग त्यावेळेस अशा प्रकारची कारवाई करण्याची तरतूद ठेवलेली की कलेक्टरला सांगा की ती जागा जी आहे ती डिफॉल्टर त्यातला ओनर असेल, को ओनर असेल, त्याच्यावरती कारवाई करा. त्यांनी जणू काही जमीन महसुलाची थकबाकी होती असे समजून ती रिकव्हरी तुम्ही करा. फॉर्म GST DRC 18. The said GST holder owns property, resides, carries on business in your jurisdiction, the particular of which are given hereunder. You are requested to take early step to realize the sum of rupees from the said defaulter as if it were an arrears of land revenue. Notwithstanding anything contained in the Code of Criminal Procedure 1973, त्यात काही सांगितलेलं असो. The PO may file on application to the appropriate magistrate, and such magistrate shall proceed to recover from such person the amount specified thereunder as if कशा प्रकारे as if it were an fine imposed by. पीओ काय करेल, त्या मॅजिस्ट्रेटला सांगेल, उचित दंडाधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करता येईल आणि असा दंडाधिकारी त्या डिफॉल्टरकडनं जणू काही त्याने लादलेला द्रव्यदंड होता असे समजून त्या अंतर्गत
ती स्पेसिफाय केलेली रक्कम आहे ती वसूल करण्याची कार्यवाही करेल. Recovery through court, where an amount is to be recovered as if where a fine imposed under the Code of Criminal Procedure 1973 त्याच्या अंतर्गत ती कारवाई करायची. म्हणून वर पहिले दिले की तिथे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 काही सांगितलेलं असो अशा प्रकारचा त्यांना एक विनंती अर्ज पाठवण्यात येईल मॅजिस्ट्रेटला 19 मध्ये. मॅजिस्ट्रेट मग त्यांना ही माहिती ॲप्लिकेशन टू मॅजिस्ट्रेट फॉर रिकव्हरी ॲज फाईन. त्यांना मॅजिस्ट्रेटला काय ऑर्डर नाही देणार म्हणून त्याच्या प्रकारे दिले. यू आर रिक्वेस्ट आहे टू काइंडली रिकवर सच अमाऊंट इन अकॉर्डिंग विथ द प्रोविजन ऑफ क्लॉज 79(1)F प्रमाणे ती रिकव्हरी तुम्ही करा. तुम्हाला अशी विनंती करण्यात येत आहे. ठीक आहे. रिकव्हरी थ्रू एक्झिक्युशन ऑफ अ डिग्री एक्सेट्रा वेअर एनी अमाऊंट इज पेबल टू द डिफॉल्टर इन एक्झिक्युशन ऑफ अ डिग्री. येथे दिवाणी न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत थकबाकीदाराला पैसे भरण्यासाठी किंवा तारण किंवा शुल्काच्या अंमलबजावणीत विक्रीसाठी देय असलेली कोणतीही रक्कम देय असते. सेल इन enforcement of a mortgage or charge, PO shall send a request into the said court, and the court shall, subject to the provision of the Code of Civil Procedure 1908, execute the attached decree, credit the net proceeds for settlement of the amount recoverable. PO संबंधित न्यायालयाला फॉर्म 15 मध्ये विनंती पाठवेल आणि न्यायालय दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 तरतुदीच्या अधीन राहून संलग्न विक्रीची अंमलबजावणी करेल आणि वसूल केलेल्या रकमेच्या सेटलमेंटसाठी निव्वळ उत्पन्न जमा करेल. रिकव्हरी फ्रॉम श्युअरिटी वेअर एनी पर्सन हॅज बिकम श्युअरिटी. म्हणजे एखादी व्यक्ती आहे त्याने थकबाकीदाराने देय रकमेची हमी घेतली असेल तर त्याच्यावर या अध्यायांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. जणू थकबाकीदार आहे त्याने श्युअरिटी घेतली तो डिफॉल्टर समजून त्याच्यावरती कारवाई होईल. वेअर द कंपनी, आता हे सेक्शन 88 जो आहे जर का तुम्ही इथे येऊन बघाल तुम्हाला हा जो टॉपिक आहे तुम्हाला मी ह्या नोट्स दिल्यात हा तुम्ही रीड करा. वाचून करण्यासारखा आहे. सेक्शन 88 त्यातला आहे की लायबिलिटी इन केस ऑफ कंपनी इन लिक्विडेशन. कंपनीचं ज्या वेळेस काय असं कंपनी व्यवस्थित चालत नाही दिवाळा निघतं. वेन एनी कंपनी इज बिंग वाउंड अप, ती कंपनीचा बंद करण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा काय केलं जातं त्या कंपनीचे जे असेट्स आहेत वेदर अंडर द ऑर्डर ऑफ अ कोर्ट ऑर ट्रिब्युनल और अदरवाइज एव्हरी पर्सन अपॉइंटेड ॲज रिसिव्हर ऑफ एनी असेट ऑफ कंपनी, ज्याला म्हणतात लिक्विडेटर. एक लिक्विडेटर अपॉइंट केला जातो. मग तो सगळ्या असेट कंट्रोलमध्ये घेतो आणि त्या असेट मग विकून किंवा त्या असेटच्या लायबिलिटी पे करण्याकरता त्या असेटचा वापर करतो. त्याला तो अधिकार दिला जातो. तर तो जो लिक्विडेटर आहे वेअर द कंपनी इज अंडर लिक्विडेशन ॲज स्पेसिफाईड इन सेक्शन 88, द कमिशनर शॅल नोटिफाय द लिक्विडेटर फॉर द रिकव्हरी ऑफ एनी अमाऊंट representing in tax, interest, penalty or any other amount due under the act in, त्याला सांगितलं जाईल की लिक्विडेटर आम्हाला एवढं एवढं आहे ते आम्हाला दे. where the terms of any bond or other instrument executed under this act, या कायद्यामध्ये बॉन्ड, बँक गॅरंटी कुठे कुठे घेतली जाते. प्रोव्हिजन असेसमेंट, एलिजिबिलिटी किंवा बॉन्ड बघतो आपण है ना, or any rules or regulations made thereunder provide that any amount due under such instrument may be recovered in the manner laid down in subsection 1
द अमाऊंट may without prejudice to any other mode of recovery be recovered in accordance with the provision of that subsection. आपण 79(2) बघतो. ह्यात हे सांगितलंय की या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमान्वये किंवा विनियमान्वये कोणत्याही बंधपत्राच्या जे बॉन्ड अन्य संलेखाच्या निष्पादित केलेल्या अटींमध्ये ही तरतूद करण्यात आली असेल की अशा संलेखान्वये कोणतीही रक्कम कोड कलम 1 मध्ये म्हणजे रिकव्हरीमध्ये निर्धारित केलेल्या रीतीने वसूल करण्यात येईल, तर ती रक्कम वसुलीच्या कोणत्याही अन्य पद्धतीला हानी न पोहोचवता त्या पोटकलमाच्या तरतुदीनुसार वसूल करण्यात येईल. बॉन्ड जो आहे तो एक्झिक्यूट करून मग ती अमाऊंट जी आहे ती रिकवर केली जाईल. जो बॉन्ड तिथे एक्झिक्यूट केलेला आहे तो काय केला जाईल, तिकडे सदर केला जाईल की आम्हाला अमाऊंट देण्यात येईल, तुम्ही अमाऊंट द्या. बँक गॅरंटी जी आहे ती वापर करून ती अमाऊंट रिकवर केली जाईल. Where any amount of tax, interest, penalty is payable by the person to the government under any of the provision of this act or the rules made thereunder, and which remains unpaid, the PO of state tax, real tax during the course of recovery of said tax arrears may recover from the amount from the said person as if it were an arrears of state duty and the credit amount so recovered to the amount of the government. फक्त उपयोग काय आहे की AGST UDGST ऑफिसर मे ऑल्सो रिकवर CGST ड्यूज. तेव्हा हा इथे काय असेल AGST मध्ये की AGST ऑफिसर जेव्हा रिकव्हरी करतील तेव्हा CGSTची पण रिकव्हरी करतील आणि ते क्रेडिट करतील मग क्रेडिट सेम टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. या अधिनियमातील कोणत्याही तरतुदीनुसार किंवा त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार एखाद्या व्यक्तीने सरकारला कर, व्याज किंवा दंडाची कोणती रक्कम देय असेल आणि ती थकीत राहील तर राज्य कर किंवा केंद्रशासित कराचा PO या कर थकबाकीच्या वसुली दरम्यान संबंधित व्यक्तीकडून राज्य कर किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या कराची रक्कम असल्याप्रमाणे रक्कम वसूल करू शकतो आणि जमा. हे ॲक्च्युली आहे आपल्याकडे दिलेलं की एका कायद्यामध्ये जर का रिस्ट्रिक्शन असेल दुसऱ्या कायद्यामध्ये ऑटोमॅटिक होतं. तसंच हे रिकव्हरी आहे. रजिस्ट्रेशन, कॅन्सलेशन, मग सस्पेन्शन आणि सगळ्यात गोष्टी अशा आहेत की एका ॲक्टमध्ये ॲप्लिकेशन करा, दुसऱ्या ॲक्टमध्ये ते केलं असं मानलं जाईल. तसं इथे पण दिलेलं आहे फक्त हे की एका अधिकाऱ्याला त्याच्याकडे जर केस चालू आहे तो रिकव्हरी करतोय तर रिकव्हरी दोन्ही ॲक्टची करायची. आता याच्यामध्ये जर का रिकव्हरी झाली समजा 4 लाखाची रिकव्हरी करायची, 2 लाखाची झाली, 2 लाख CGST, 2 लाख AGST आहे, 2 लाख कोण घेणार? Where the amount recovered under subsection 3 is less than the amount due to the central government and state government. Amount due 4 lakh and recovered 2 lakh. The amount to be credited to the account of the respective government shall be proportion to the amount due to such government. वसूल केलेली रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकारला देय असलेल्या रकमेच्या कमी असेल तर संबंधित शासनाच्या खाती जमा करायची रक्कम प्रत्येकी अशा शासनाला देय असलेल्या रकमेच्या प्रमाणात असेल. देय किती आहे? 4 लाख. किती आहे? 2 लाख. 1 लाख द्यायचे. एजिटचे ऑफिसर असं म्हणणार नाही की 2 लाख आमचे होते, आम्हाला आमचे मिळाले, तुमचे नंतर मिळेल तेव्हा देऊ, असं नाही. 1 लाखच नाही, दोघांची वाटणी केली. हा जो आपला सेक्शन आहे मी तुम्हाला काल एक PDF पाठवले. तुम्हाला मी PDF ती पाठवण्याचा उद्देश काय होता, अगोदर पण त्याची लिंक पाठवली होती, तर काल डाउनलोड करून तुम्हाला PDF पाठवले. त्या तो जो आर्टिकल आहे, तो जो लेख आहे, त्या लेखामध्ये काही गोष्टी दिल्यात. तर त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे त्या लेखामधला तुम्हाला सांगतो काय मुद्दा आहे. हा जो 122वा सेक्शन आहे, तर हा सेक्शन जो तुम्ही बघता इकडे आता ऑफेन्स आणि पेनल्टीज हा चॅप्टर आहे 19. ओके.
पहिले तुम्ही 58 सेक्शन बघाल तर या 58 सेक्शनमध्ये काय होतं, सप्लाय चालू होतो सेक्शन 7 पासून. अधिकारी कोण असतील हे सगळं इकडे दिले, इकडे दिले. आणि लेवी कलेक्शन, त्यामुळे व्हॅल्यू ऑफ सप्लाय, इनपुट टॅक्स क्रेडिट, रजिस्ट्रेशन, हे सगळं टॅक्स पेअरला करायचे. टॅक्स इनवॉइस, अकाउंट रेकॉर्ड्स, रिटर्न्स, पेमेंट ऑफ टॅक्स, ह्या सगळ्या प्रोसिजर किंवा ऑब्लिगेशन्स हे टॅक्स पेअरवर आहेत. आणि टॅक्स पेअर जो टॅक्स भरतो तो सेल्फ असेसमेंट आहे. बेसिस काय, सेल्फ असेसमेंट, स्वतःहून त्यांनी भरायचं. मग त्याची त्रुटीने त्याचं पुढे जाऊन ऑडिट, त्याचं इन्स्पेक्शन हे सरकारकडनं होऊ शकतं. याकरता पुढच्या प्रोव्हिजन या काम चाललंय टॅक्स पेअर बरोबर चाललं की नाही ह्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याकरता ॲज्युडिकेटिंग ऑथॉरिटी आहे ती हे सगळं करणार. आणि मग त्यातनं जर टॅक्स जो भरायचा आहे तो नॉट पेड, शॉर्ट पेड, ITC, रॉंगली अवेल्ड, युटिलाइज आणि टॅक्स इरेनियसली रिफंडेड हे जर का लक्षात आलं तर डिमांड अँड रिकव्हरीमध्ये एक मेकॅनिझम दिलं आहे की कशा प्रकारे टॅक्स डिटरमाइन करायचा. आणि जी पेनल्टी लावली जाते ती पेनल्टी जी आहे ती जसा इंटरेस्ट सेक्शन 50 प्रमाणे येतो तशी पेनल्टी जी आहे ती या सेक्शन 122 पेनल्टी जी आहे ती सेक्शन 122 ते 138 मध्ये दिलेली आहे पेनल्टी प्रोव्हिजन. तर तुम्हाला जो मी लेख पाठवला आहे त्यामध्ये हे दिलेलं आहे की 122(2) मध्येच पेनल्टी लागते. त्याचे 74मध्ये काय होतं किंवा 76मध्ये काय होतं की ती देणं आहे सरकारला, याचं एक मेकॅनिझम दिलेलं आहे की असं असं आहे तर या प्रकारे एवढी पेनल्टी लागेल. 10%, 25%, 50% जी काही अमाऊंट दिली आहे ती तिकडनं ठरवण्यासाठी ती तरतूद, ती अमाऊंट ठरवण्यासाठी किती अमाऊंट कशा प्रकारे द्यायची आहे हे ठरवण्यासाठी एक पद्धत, एक मेकॅनिझम ही तिकडे दिलेली आहे. आणि पेनल्टी लावण्याचा अधिकार हा सेक्शन 122 ते 138 मध्ये ज्या प्रोव्हिजन त्यांच्याकडे आहे. 122(2) मध्ये स्पेसिफिकली तेच लिहिलं आहे, एनी रजिस्टर्ड पर्सन हू सप्लाईज एनी गुड्स और सर्व्हिस और बोथ ऑन विच द टॅक्स हॅज नॉट पेड, शॉर्ट पेड, इरेनियसली tax erroneously refunded or where the input paid has wrongly availed and utilized. 5 हे दिलेलं आहे. हे याच्यावरती जर काय पेनल्टी आली तर ती पेनल्टी किती आहे हे याच्यामध्ये दिलेलं आहे. पण याचे निश्चितीकरण कशा प्रकारे केलं जाईल, डिटर्मिनेशन कसं केलं जाईल हे 73, 74 आणि 76 मध्ये ते दिलेलं आहे की त्याप्रमाणे काय होईल. नॉट पेड, शॉर्ट पेड आहे तर मग ती भरायची आणि मग पेनल्टी कशी लागेल ती याप्रमाणे लागेल. इंटरेस्ट, तुम्ही इंटरेस्ट स्पेसिफिकली लिहिलं आहे सेक्शन 50 प्रमाणे, पण तिथे काय झालं आहे 122 प्रमाणे पेनल्टी लागेल असं लिहिल्यामुळे न दिल्यामुळे असं वाटतं की 73, 74 पेनल्टी असते. असं त्या लेखामध्ये दावा केला असा की पेनल्टी त्यातनं येत नाही. पेनल्टी 122(2) हा दिला आहे, यात हे सगळं दिलं आहे हेच 73, 74 मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे ती पेनल्टी येत नाही. आता हा सेक्शन जे लोक शिकवतात, सांगतात, व्हिडिओ बघितलं मी तर बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दल कन्फ्युजन आहे की ही पेनल्टी लावायची आहे तर डायरेक्टली इकडे काय येईल 10,000 टॅक्स ड्यूज फ्रॉम सच पर्सन. म्हणजे ते काहीच प्रोसिजर तशी न करता 122 जर दिला तर 122ला मग जर का 122ची पेनल्टी लावायची आहे तर कुठली पेनल्टी लावायची आहे किंवा काही मागायचं आहे तर काय येणार पहिले शोकत नोटीस. मग शोकत नोटीस ह्याला कुठल्या रूलप्रमाणे येईल 122चा प्रश्न हा पडतो की कुठल्या रूलप्रमाणे येईल. आता आपण जेव्हा रूल 142 बघितलाय आपण, त्यामध्ये काय केलंय 52 दिले, 73 दिले, 74 दिले, 76 दिले. तर इथे हे वाचायला असं वाटतं की नाही 73 पेनल्टी आहेच कारण त्याने दिलाय तिकडे. 52 त्याच्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स दिलंय की त्यातून टॅक्स निश्चित झालाय तर पेनल्टी लागते 122 प्रमाणे. पण इथे सेक्शन 122 पण दिलाय, 23 पण दिलाय, 24 पण दिलाय, 25 पण दिलाय. त्यामुळे काय होतं ते थोडंसं तिथे क्लिअरली दिलेलं नाही की 73 मध्ये की इंटरेस्ट कसं येतं, इंटरेस्ट लागेल सेक्शन 15 प्रमाणे, तसं इकडे दिलं नाही की 73 मध्ये की इंटरेस्ट
पेनल्टी लागेल 122 प्रमाणे, असं दिलेलं नाही. त्यामुळे ते क्लिअर होत नाही. आणि मग इथेच जर का 73 पेनल्टी दिलेली आहे समजा, मग तिकडे 122 का दिली तेच सगळं, हाही प्रश्न पडतो. त्यामुळे हे 2 सेक्शन सांगताना बरेच लोक गुंतलेले दिसतात, वेगवेगळे बोलतात लोक. ज्यांनी खूप वर्ष काम केलंय त्यांना पण त्याविषयी तसं, हा लेख वाचल्यानंतर मग वेगळा त्यातनं त्यांनी ज्या प्रकारे ते मांडलंय सगळं, असं वाटतं की बरोबर असावं, असं वाटतं. तर ते वाचा, तुम्हाला थोडंसं काय होईल, तुमच्या कामात काय फरक पडणार नाही, फक्त तुम्हाला एक थिंकिंग क्लिअरिटीला थोडासा वेगळा क्लिअरिटी येऊ शकते, वेगळा एक व्ह्यू तुम्हाला मिळेल त्याचा, ज्यांनी लेख लिहिलाय चांगला लिहिलाय. आता इकडे परत मुद्द्यावर येतो आपल्या, की 122 साठी पण दिलेलं आहे इकडे सेक्शन. 122 ची पेनल्टी लावायची असेल कुठली पण, तर मग याप्रमाणे, आता जर का 122 आहे त्याच्या 74 नाहीये, मग हे काहीच सगळं गैरलागू होईल, डायरेक्ट पेनल्टी येईल. जर 122 प्रमाणे डायरेक्ट पेनल्टी लावायची असेल तर मग काय येईल, डायरेक्टली ही प्रोसिजर करायची आहे. 10,000 किंवा मग किती टाक देऊया, 100%, 10%, 15%, 25%, 50% येणारच नाही डायरेक्ट. मग त्याप्रमाणे शोकॉज, त्याप्रमाणे त्याला समरी जे आहे ते येईल, असंच होईल ना. 142 तेच सांगतो, पहिले काय करा, BRC 01 पाठवा, बाकी काय येणार नाही, म्हणजे 1A वगैरे काय येणार नाही, त्यातली जी काय टक्केवारी वगैरे येणार नाही. जर ती वेगळी प्रक्रिया असेल तर लक्षात घ्या. आणि मग जर तिकडे दिलेलं आहे तर मग त्यांनी त्या लेखामध्ये आपण दावा केलाय की तुम्ही ज्यावेळेस तो सेक्शन बघाल तर त्यामध्ये त्यांनी काय केलंय, हा रेफरन्स दिलाय की where the proper officer is of the view that a person is liable to a penalty and the same is not covered. एखाद्या पर्सन पेनल्टी लावायला पाहिजे, त्या पात्र आहे पेनल्टीसाठी, पण कुठल्याही प्रोसिडिंगमध्ये फॉलोविंग प्रोविजन याच्यात ना 62 मध्ये, 63 मध्ये, 64 मध्ये, 73, 74, 189, 130 मध्ये त्या व्यक्तीवरती कारवाई करण्याकरता असं काय तरतूद त्यात दिसत नसेल तर 127 काय सांगतो की प्रॉपर ऑफिसर इज ऑफ द व्यू दॅट सच पर्सन इज लायबल टू पेनल्टी, he may issue an order levying such penalty after giving a reasonable opportunity of being heard to such person. याप्रमाणे काय होतं, सेपरेट नोटीस अँड ऑर्डर विल बी इश्यूड फॉर इम्पोजिशन ऑफ पेनल्टी इफ ऑफेन्स नॉट कवर्ड एनी ऑफ द प्रोव्हिजन. यात जर कव्हर नाहीये तर त्याच्यावरती पण कारवाई केली जाऊ शकते, त्याला पेनल्टी लावली जाऊ शकते. हा अधिकार या सेक्शन 127 मधनं येतो. एक दुसरं 128 सांगतो की पेनल्टी किती लावायची. समजा 122 मध्ये जी अमाऊंट घेते ती वेव इन पार्ट ऑर फुल करण्याचा अधिकार 128 मध्ये. द गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन वेव इन ऑर फुल एनी पेनल्टी रेफर टू इन सेक्शन. तसं लेट फीस जी आहे 47 मध्ये लेट फीज आहे ती 100 रुपये, ती जी 100 रुपये GST आहे, मग ती 25-25 केली, इन रिटर्न असेल 10,000 रुपये केले, ती नोटिफिकेशन तिथून काढलेली आहे. तर मग त्या लेखामध्ये हे रेफरन्स दिले, 127 काय बोलतो, 128 काय बोलतो, याप्रमाणे त्यात रेफरन्स दिलेले आहेत. आणि आता आपण जेव्हा 73 बघतो तेव्हा 73 मध्ये हे दिलंय त्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये की जर का जे एक्सप्लेनेशन आहे 73चं, अमाऊंट पे केली, all proceedings in respect of the said notice shall not include proceeding 132. सगळ्या प्रोसिडिंग संपल्या, पण 132 ची नाही संपली. आता एखादी त्यांनी असं कुठला ऍक्ट केलाय किंवा काही केलं नाहीये तर त्यासाठी त्याला 122 मध्ये तुम्ही पेनल्टी लावताच आहेत, 132 मध्ये पण लावली जाऊ शकते. एकाच क्रिया किंवा अक्रियेसाठी
दोन पेनल्टी लावू नये असं म्हटलंय, पण ह्याच्याकरता लावली जाईल तर तसा अधिकार एकशे 31 मध्ये 131 मध्ये हे दिलंय की आता 128 काय बोललो ना आपण क्रिमिनल प्रोसिडिंग आहे, आणि 132 काय 128 मध्ये 122 मध्ये काय तुमचा सिव्हिल प्रोसिडिंग आहे, म्हणजे पैसे भरायचे, दंड भरायचा, आणि क्रिमिनल म्हणजे कैद जी आहे ती 132 मध्ये. या दोन्ही कारवाया केल्या जाऊ शकतात हे हा सेक्शन सांगतो. हे छोटे मोठे सेक्शन आहेत, हे लक्षात घ्या. बाकी ह्याच्यातल्या मेजर सेक्शन जे आहेत हे आपल्याला जे बघायचं आहे, यातला मेजर सेक्शन जो आहे तो आहे सेक्शन 122. एक संपला किंवा बाकीचे संपायला वेळ लागणार नाही, त्यात काय फार वेळ जाणार नाही. मग 132 कैद किंवा होते ह्याच्यावर आहे, मग त्यासाठी अरेस्टचा बाकी ठेवला आहे मी. आणि कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्सेस, कंपाऊंडिंगमध्ये काय होतं की आपसमध्ये करायचं की मला ही पण पेनल्टी आहे, ती पण आहे, ही पण आहे, तर मी एकूण पैसे किती भरू, कैद नका करू, किती पैसे भरू म्हणजे मला कैद माफ होईल, तर त्याविषयी कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्सेसमध्ये दिले. 122 मी वापरता नेहमी. हां हां 122 नेहमी वापरला जातो. 125 जनरल पेनल्टी आहे. 123 24 फार वेळ लागणार नाही. बाकी हे पण एकदा आपण थोडे 27 सांगितला, 28 सांगितला, 29 सांगतोय मी आता, 29 30, तर हे मला घ्यायचे या ह्याने जाईल. हे काय होत, मी हा का सांगितलं की आता मला इकडून तिकडे जायला लागते पेनल्टीमध्ये, तर ॲक्च्युली इथे इथे टॅक्स डिटरमाइन होतो आणि तिकडे पे होतो, त्यामुळे प्रत्येक वेळेस पेनल्टी इकडे येईल. ऑब्लिगेशन कुठले फॉलो करायचे हे सेक्शन 58 पर्यंत रिफंड आहे. 59 काय होतं, पुढे डिपार्टमेंटचं काम चालू होतं, स्क्रुटिनी करा, इन्स्पेक्शन करा, अकाउंट रेकॉर्ड मेंटेन केले असतील तर त्या बेसिसवरती ऑडिट होणार आहे, इन्स्पेक्शन होणार आहे. अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करायचे ऑब्लिगेशन कोणावरती आहे, सेक्शन 35 मध्ये टॅक्स पेअरवरती आहे, आणि ते अकाउंट रेकॉर्ड 72 महिने तुम्ही मेंटेन ठेवा हे सेक्शन 36 सांगतो. लक्षात घ्या सेक्शन कशा प्रकारे ड्राफ्ट केले. त्यामुळे तुमचं जर कमांड असेल या पहिल्या 50 52 58 सेकंड जेवढे आहेत त्यावरती जर कमांड असेल प्रॉपरली, तर कशा प्रकारे काम व्हायला पाहिजे, कसं झालेलं आहे, मग ते कसं चेक करायचं स्क्रुटिनीमध्ये, इन्स्पेक्शनमध्ये आणि ऑडिटमध्ये, हे समजून घ्यायचे, आणि त्यानुसार मग कारवाई कशी करायची त्याच्या संदर्भामध्ये मेकॅनिझम दिलेलं आहे, आणि पेनल्टी आहे कशा प्रकारे त्या लावल्या जातात. थोडा विषय मी वेगळा घेतला तुम्हाला फ्लो कळावा म्हणून, कशा प्रकारे काय आहे. तर इथे आला 129चा उल्लेख आला, तर मला 129 मध्ये सांगायचं आहे की काय कारवाई आहे, काय झालं 129. बरोबर आहे. आता रूल 38 बिलचा आहे. मार्गस्थ वस्तू वाहने अटकाव करणे, ती जप्त करणे, सोडून देणे. त्याचं पुढे 138 मध्ये आणखी 138 ए बी सी डी हे आहेत ना, त्यामध्ये त्याचं व्हेरिफिकेशन करणं, चेकिंग करणं हे पण पुढे येतं. तर त्यामध्ये नॉट स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट, ॲक्टमध्ये कुठे काय दिलेलं असो, डिटेन वेअर एनी पर्सन, डिटेन्शन ऑफ गुड्स म्हणजे काय किंवा कन्व्हिन्स म्हणजे काय, तर नॉट अलाउविंग टू ॲक्सेस टू द ओनर ऑफ द गुड्स बाय लिगल ऑर्डर नोटीस इज कॉल्ड डिटेन्शन. डिटेन्शन करायचं असेल तर त्याची एक ऑर्डर द्यायला लागते किंवा हे डिटेन केलं जाईल. Where any person transport any goods or stores any goods while they are in transit. आणि इन कॉन्ट्राव्हेन्शन म्हणजे उल्लंघन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट ऑर द रूल मेड देअर अंडर. 138 प्रमाणे कंप्लायन्स केला आहे, 168 आहे, रूल 138 आहे,
त्याप्रमाणे ई बिल भरवलं पण ई बिल आणि गाडीतला माल मॅच होत नाही, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट उल्लंघन आहे कायद्याचं. जो माल पाठवलाय त्याचीच माहिती त्यात द्या. माल वेगळा, क्वांटिटी वेगळी आणि ई बिल वेगळं. पण नॉर्मली लक्षात आलं की ई बिल आहे की नाही बघतात, माल काय चेक करत नाही सगळा. पण जर कधी जसं मी म्हटलं की तुम्हाला कोणाचा फोन येतो किंवा काय असं माहिती मिळाली की गाडीमध्ये जास्त माल आहे आणि ई बिल कमी माल बनवलं, चेक करा. एखाद्या गोडाऊनमध्ये माणूस काम करतोय, त्या माणसाचा नोकर आहे आणि त्याचं काय भांडण झालं, तोच माणूस तुम्हाला फोन करणार की माल बिल भरलाय, मालकाला पकडा. होऊ शकते ना असं. कुठे माहिती कुठनं जेव्हा मिळते तर इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑल सच गुड्स अँड कन्व्हियन्स यूज ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट फॉर कॅरिंग द सेड गुड्स अँड डॉक्युमेंट्स रिलेटिंग टू. इथे सच गुड्स कन्व्हियन्स यूज, ते गुड्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी माध्यम म्हणून जे जे वाहन वापरले ते, आणि डॉक्युमेंट्स रिलेटिंग टू सच गुड्स shall be liable to detention or seizure after detention and or seizure shall be released. जर त्या तरतुदीनुसार जर का त्यांनी कंप्लायन्स केलेलं नाहीये, पेशंट झालं त्या गाडीचं आणि कळलं की उल्लंघन झालेलं आहे, तर डिटेन्शन साठी लायबल होतील, सीज होतील आणि मग आफ्टर डिटेन्शन सीजर ते रिलीज केले जातील. किंवा कशा प्रकारे, वेअर वेअर गाडी पकडली, ओनर कोण आहे बोलवा त्याला, तर हे आम्ही डिटेन केलेलं आहे, त्याच्यावरती पेनल्टी फाईन भरली पाहिजे. ओनर आला समोर, वेअर द ओनर ऑफ द गुड्स कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी. तुम्ही उल्लंघन केलेलं आहे, तुम्ही लायबल आहात पेनल्टीसाठी. काय म्हणणं आहे तुमचं? तो बोल ठीक आहे, तुम्ही दाखवा, हे डॉक्युमेंट आहे, हे गुड्स आहेत, हे इन्स्पेक्शन केलं आम्ही, मी उल्लंघन केले. ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी ऑफ 200% ऑफ द टॅक्स पेबल. टॅक्स पेबल किती होता? टॅक्स पेबल होता 2 लाख त्या गुड्सवरती, तर त्याला 4 लाख भरायचे, 200%. ओके. इन केस ऑफ एक्झाम्प्टेड गुड्स, जर गुड्स एक्झाम्प्टेड जर असतील तर ई बिल तिथं नसतं, पण त्यांनी विदाउट बिल मार्केटला गुड्स चालवले किंवा क्वांटिटी मिसमॅच आहे, तर ऑन पेमेंट ऑफ एन अमाऊंट इक्वल टू 2% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स किंवा 25,000, विचेवर हायर नाही आहे, विचेवर लेस आहे. जर 2% हे 10,000 झाले तर 25,000 भरायचे, म्हणजे मॅक्झिमम 25,000 भरायचे. ओके. 1 करोडचा माल आहे, 2% होतील 2 लाख, त्या 25,000 भरायचे, मॅक्झिमम 25,000 भरायचे. जर माल कमी अमाऊंटचा आहे, 1 लाखाचा माल आहे, 2% होतील 2,000, मग 25,000. 2% किंवा 25,000 विचवरील लेस. तर माल 1 लाखाचा आहे, 2,000 कमी आहेत, विचवरील लेस तेवढे भरा आणि जा. हे मॅक्झिमम 25,000 अमाऊंट येणार नाही. ओनर कम फॉरवर्ड आहे, तर हे आहे, एकतर 200% पेनल्टी द्यायची, विषय संपला टॅक्सेबल गुड्सला. आणि जर टॅक्सेबल गुड्स आहेत आणि वेअर द ओनर डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी, ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स. गुड्सची व्हॅल्यू किती आहे? तर गुड्सची व्हॅल्यू समजा 10 लाख आहे, तर मग 5 लाख काय होईल? 50% होईल. त्या गुड्सवरती 200% GST काढला तर किती होतो? ती अमाऊंट काढा, विच एव्हर इज हायर पेमेंट ऑफ पेनल्टी असेल. ओनर समोर आला नाही तर ट्रान्सपोर्टरकडे गुड्स दिले, सांगितले गुड्स घेऊन जा, आणि नंतर ओनरचा पत्ता लागत नाही. एक्झाम्प्टेड गुड्स असेल तर ऑन पेमेंट ऑफ अँड इक्वल टू 5% ऑफ द, वरती 2% होते, इथे 5% किंवा 25,000 विच एव्हर इज लेस. एक्झाम्प्टेड गुड्स हे काय होतं? आता हे यातनं काय होतं, किती पेनल्टी कशा प्रकारे डिटरमाइन करायची याचं मेकॅनिझम यात दिलं आहे. मेकॅनिझम याला म्हणतात की कशा प्रकारे तुम्ही हे कॅल्क्युलेट करा. आता गुड्स रिटर्न केले, सीज केले, आता संपूर्ण अमाऊंट द्यायला पैसे नाही आहेत,
तर आपण फर्निशिंग अ सिक्युरिटी इक्विव्हॅलंट टू द अमाऊंट पेएबल अंडर क्लॉज ए और इन सच फॉर्म अँड सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब. ए किंवा बी मध्ये त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही काय करा, त्याची सिक्युरिटी द्या. त्या गुड्स डिटेन करायचे असतील तर काय, however no such goods or conveyance shall be detained or seized without serving an order of detention or seizure on the person transporting the goods. the ऑर्डर देऊन त्याप्रमाणे ते गुड्स डिटेन किंवा सीज केले जातील. हे कंपल्सरी हे द्यावं लागेल. येथे लिगली काय होईल, गुड्स डिटेन किंवा सीज झालेले आहेत. तर यानंतर ह्याची कारवाई जी होणार आहे पुढची, ती आपण ज्यावेळेस रूल 142 आपण बघितलं आहे 73, 74, 76ला तोच आहे. आता त्यामध्ये बाकी सगळं गैर लागू होईल, 129 करता लागू होईल. तेवढा पार्ट ह्यातनं घ्यायचा. तो पार्ट हाच येतो की पहिले त्याला काय द्या, तुम्ही BRC 01 द्या आणि त्यानंतर त्याला पुढे म्हटलं गेलेलं आहे की where the person chargeable with tax makes payment of tax and interest, where the person concerned makes payment of the amount referred to in 129(1). तर इथे इंटरेस्ट अंडर सेक्शन 29(1) साठी त्याला काय करायचं आहे, विदिन 7 days of notice but before the issuance of order under the said section and shall intimate the PO of such payment BRC 03 आणि पुढे त्याला इंटिमेट केलं जाईल 05 मध्ये. त्याला 7 दिवसामध्ये आणि पुढे मग BRC 07. तर हेच दिलं आहे, सॉरी इथे दिलं आहे त्याप्रमाणे प्रोसिजर 142 रूलमध्ये होते. द PO डिटेनिंग और सीजिंग गुड्स और कन्वेयन्स शॅल इश्यू अ नोटीस विदिन 7 days of such detention or seizure specifying the penalty payable and thereafter pass an order within a period of 7 days from the date of service of such notice or payment पेनल्टी अंडर. आता वाचला आपण, वाचतोय 129(1)(a) आणि 129(1)(b) नुसार जी पेनल्टी आली ती नोटीस जाईल, चुकत नोटीस जाईल ऑन पेमेंट ऑफ, पहिले नो पेनल्टी शॅल बी डिटरमाइंड अंडर सेक्शन 129(3) विदाउट गिविंग द पर्सन कन्सर्न अँड ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. चुकत नोटीस, त्याला तो येणार, तर उत्तर तुम्ही घेणार आणि नंतर मग त्याला पुढे ऑन पेमेंट ऑफ, जर पेमेंट त्यांनी केलं तर मग ऑल प्रोसिडिंग्स इन रिस्पेक्ट ऑफ द नोटीस स्पेसिफाईड इन सेक्शन 129(3) शॅल बी डीम टू बी कन्क्लुडेड. आणि फेल्युअर टू पे पेनल्टी विदिन 15 days ऑफ ऑर्डर, where the person transporting any goods or the owner of such goods fails to pay the amount of penalty under section 129(a) within 15 days from the date of receipt of the copy of the order passed under section 129(3), the goods or conveyance so detained or seized shall be liable to be sold or disposed of otherwise in such. आता ह्याच्या पुढे काय होतं, त्याची रिकव्हरी प्रोसिडिंग चालू होणं. कॉम्प्लायन्स कुठे होता, सेक्शन 68 मध्ये EV बिलचा. त्याच्यामध्ये काय झाला, तो डिफॉल्ट झाला. तो डिफॉल्ट झाला तर त्याच्यावरती कशी कारवाई करायची हे दिलं इकडे आणि त्याप्रमाणे पुढे काय होईल, त्याची पेनल्टी रिकव्हरी होईल. आता जे त्या ड्रायव्हर म्हणतो की मला कोणते गुड्स दिले, माझी गाडी का अडकवली, मला थोडा, मला कळलं कोण डिफॉल्टर आहे, मी माझं काम करत होतो. द कन्व्हेन्स शॅल बी रिलीज ऑन पेमेंट बाय द ट्रान्सपोर्टर ऑफ पेनल्टी अंडर सेक्शन 129(3)
और 1 लाख जी पेनल्टी आहे ती तू दे किंवा 1 लाख दे जा, हे लेस दे. जे ट्रान्सपोर्टरवरती पण अशी पेनल्टी का लावलेली आहे? तुम्ही माल घेताना खात्री करून घ्या कोणाचा माल घेतोय, तो कोण आहे, कुठे माल न्यायचा आहे, जी काय कायदेशीर कागदपत्र आहेत त्यांनी बनवलेत का, हे ट्रान्सपोर्टरनी बघून घेणं गरजेचं आहे. त्यांनी नाही बघितलं तर मग त्यांना आपण सोडणार नाही गव्हर्नमेंट. हे ट्रान्सपोर्टरला काही होत नाही म्हणून चला त्याच्यात घेऊन द्या तुम्ही गाडी, पकडला तर बघू, मग पकडला तर आम्ही येणार नाही, तुझी गाडी घेऊन माल त्यांना घेऊ दे. असं संगनमताने होऊ नये. आता कोणाची गाडी मागून आणली का ते मागतात ते येऊन पाहिजे आम्हाला, त्याचे माल येणार नाही. हे ट्रान्सपोर्टरला माहिती आहे. ते बोलतात तेव्हा किती रुपयाचा माल आहे, काय डॉक्युमेंट द्या मला, बिलं काय ते द्या सगळी, मला उद्या पकडलं तर मला तुम्ही याल तेव्हा याल, मी माझी गाडी अडकते, मला दिवस खराब होतो, मला पेनल्टी लागेल. हे अनुभव ट्रान्सपोर्टरला आलेत आणि त्यांच्याकडे ही गोष्ट गेल्यामुळे काय झाले, पोचल्यामुळे ते सगळे डॉक्युमेंट मागतात आणि ज्याचा माल घेऊन चाललाय त्याच्याबद्दल खात्री करून घेतात. म्हणजे उद्देश हा आहे, पेनल्टीचा उद्देश हा की गव्हर्नमेंटला काय ह्यातनं पेनल्टीमधून पैसे रिव्हेन्यू अर्न करणं हा काय उद्देश नसतो पेनल्टीचा. गैरव्यवहार होऊ नये म्हणून पेनल्टी असते आणि म्हणून पण ट्रान्सपोर्टर गरीब आहे, तो कुठे 1 लाख भले टेम्पो उभा असतो तिकडे, मी टेम्पोला तो बोलेल की अहो आम्ही कसं करतो आमचं मला माहिती, मी कर्ज काढलंय आम्हाला EMI आहे आणि असा माल आणतात, मग आम्ही सगळं मागतो. त्यावेळेस ते भाडं नको आणि ते त्रास नको, ते न घेतलेलं परवडलं भाडं. हे मला माझ्या अनुभवात ही गोष्ट सांगते की मी कशा घेऊन बसतो, कोणाचं आहे, काय कुठे आहे, हे तुम्ही विकत घेतले का, विकायला घेतले, काय घेतले, मग ह्याचं काय बिल आहे, काय आहे. The reduction of time limit, where the detained or seized goods are perishable or hazardous in nature or likely to depreciate in value with passage of time, the said period of 15 days may be reduced by the proper officer. खराब होते 15 दिवसामध्ये, 15 दिवसाच्या आतमध्ये मग कारवाई करा. आता एका सर्क्युलरमध्ये ही माहिती दिली आहे की ओनर कोण आहे, कसं काढायचं, ओनर कोण आहे त्या गुड्सचा. If the invoice or any other specified document is accompanying the consignment of goods, then either the consigner or the consignee deemed to be the owner. जर इनवॉइस बनवलाय आणि त्यामध्ये बायर कोण आहे आणि सेलर कोण आहे हे दिलेलं असेल तर it has been clarified that if the invoice or any other specified document is accompanying the consignment of goods, then either the consigner or the consignee deemed to be the owner. If the invoice or any other specified document is not accompanying the consignment of goods, then in such case the PO should be determined who should be declared as the owner of goods. PO ठरवेल कोण. आता आपण एक बघितलं तर EV बिलला की जर अनरजिस्टर सप्लायर आहे आणि रजिस्टर रिसिपियंट आहे, तर तो रजिस्टर रिसिपियंटच ती वाहतूक करतोय असं त्यातलं समजलं जाईल. असं आहे तर PO ठरवेल की बाबा जर का बिल इनवॉइस बनलेला आहे, माल कोण घेऊन जातोय, पण जर ती तरतूद बघितली तर त्यानुसार रेसिपियंटची जबाबदारी EV बनवायची. EV बनवलं की नाही बनवलं हे त्या रेसिपियंटनी बघितलं पाहिजे. रेसिपियंटला कारण धरलं जाईल त्या डिफॉल्टसाठी, कारणीभूत धरलं जाईल. ओके, ठीक आहे. अरे तुम्ही ज्या काही वाचता तेव्हा रिलेटेड प्रोव्हिजन कुठे आहे, त्यानुसार काय डिसिजन घ्यायचं, बेसिस काय असेल, ग्राउंड काय असेल, हे त्यानुसार ठरतं. त्यामुळे त्याचं जे लिंकिंग आहे ना ते आठवलं पाहिजे. आता ते गुड्स विकले, जर सरकार जमा गुड्स झाले, जप्त झाले, ते जप्त केलेले गुड्स विकलेत, असे समजा गुड्स सरकार विकत असेल तर सरकारचा विक्री करणं हा धंदा नाही आहे तसे गुड्स जप्त करून विकणं. पण जर टॅक्सेबल सप्लाय होतोय तर सरकारला आपण पोस्ट ऑफिस आहे ते GST कलेक्ट करतात, कारण त्यांचे काही सर्व्हिसेस टॅक्सेबल आहेत. पण सरकार जर का असे गुड्स विकतो हा सप्लायच आहे ना, ह्याचा GST कोण भरेल? भरण्याची गरज नाही.
रिव्हर्स चार्ज आपण घेतला, रिव्हर्स चार्ज याच्यावरती रिसिपियंट टॅक्स जमा करतो. त्यातल्या गुड्सची जी नोटिफिकेशन होती ती गव्हर्नमेंटने नोटिफाय केले की लिस्ट ऑफ गुड्स नोटिफाईड. गुड्सच्या नोटिफिकेशनमध्ये हे दिलेलं आहे की जर यूज व्हेकल सीज आणि आता आपला विषय कन्फ्यूज केलेले गुड्स किंवा जे व्हेकल आहे ते सरकार विकतोय सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट लोकल युनिटी वगैरेसाठी, तर एनी रजिस्टर्ड पर्सन एस टी पी तिथे ही तरतूद लागू होऊ शकते ना. आता ऑडिटला तुम्ही जाल त्यावेळेस असे कुठले कुठले क्रॉस रेफरन्स लागू शकतात हे विचारात घेऊन त्याप्रमाणे कंप्लायन्स त्यांनी त्यांचं ऑब्लिगेशन फॉलो केलं की नाही हे बघायचं. हे गुड कुठं घेतले, लिलावात घेतले, मग जी एस टी भरला होता. रिअली कुठे आलं तर तुम्हाला हे आठवलं पाहिजे की बाबा ही अशा प्रकारे लिलाव झाला, त्यांनी गुड घेतलं, जी एस टी ह्याने भरायचं आहे. तो आर टी सी घेईल पण त्याला भरायला तर पाहिजे. त्यातनं सरकारला काय रेव्हेन्यू जनरेट होत नाही, पण त्याच्यावरती ते कॉम्प्लायन्स आहे. ओके, तर याप्रमाणे इथे दिलेलं आहे 129. खाली तुम्हाला अजून एक्झाम्पल दिलीत की कशा प्रकारे व्हॅल्यू काढायची, मग त्याचं 2 एक्झाम्पल दिलेली आहेत. 142 प्रमाणे होईल हे गुड्स ट्रान्झिटमध्ये. पण जसं इन्स्पेक्शन होतं, ट्रान्सपोर्टरचं इन्स्पेक्शन झालं, गोडाऊन किपरचं इन्स्पेक्शन झालं आणि तो ट्रान्सपोर्टरला विचारलं पण तू कुठलाही गुड्स घेऊन गेला होता, आमच्याकडे माहिती आहे गुड्स घेऊन गेला, तर मग वस्तू किंवा वाहन सरकार जमा करणे आणि शास्ती लागणे. डिटेंशन सीझर काय आहे की त्याच्यावरती फक्त कंट्रोल ठेवला जातो, ओनरशिप सरकारची नसते. त्यांनी टॅक्स पेमेंट केलं तर त्याला ते सीज केलेलं रिटर्न केलेले गुड्स व्हेकल्स कन्व्हियन्स दिलं जातं. पण सरकार जमा करायचं आहे म्हणजे काय, कन्फिस्केशन ऑफ गुड्स और कन्व्हियन्स अँड लेव्ही ऑफ पेनल्टी. वन्स कन्फिस्केशन टेक्स प्लेस द ओनरशिप ॲज वेल ॲज द पोझेशन गोज आउट ऑफ द हँड्स ऑफ द ओरिजिनल ओनर, गोज आउट ओरिजिनल ओनरकडे काय होतं ते गव्हर्नमेंटकडे येतं इन टू द हँड्स ऑफ गव्हर्नमेंट. इन शॉर्ट इट मीन्स ट्रान्सफर ऑफ द टायटल टू द गुड्स टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट त्याचा ओनर होतो आणि ते विकून त्याचे पैसे गव्हर्नमेंट घेणार. वेअर गुड्स और कन्व्हियन्स आर लायबल टू कन्फ्युजन केव्हा होईल, वेअर एनी पर्सन दिसून आलं की सप्लाईज और रिसीव्ह एनी गुड्स in contravention of any of the provision of this act or whose made thereunder with intent to evade payment of tax. म्हणजे विदाउट बिल गुड्स घेत आहेत, उद्देश टॅक्स चोरी करणं हा आहे. आणि इन्स्पेक्शन झालं आणि असे गुड्स सापडले तर मग त्याला 130 प्रमाणे काय होईल, ती वस्तू गुड्स कन्स्पिकेशन होणार, जप्त होणार. बरोबर आहे. तुम्हाला इन्स्पेक्शनमध्ये सापडलं तर करायला काय पुढे जाऊन, त्याच्यावरती कशा प्रकारे ते पुढे काय करायचं, ही पेनल्टी की सप्लाईज और रिसीव्ह एनी गुड्स इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट ऑफ द रूल्स मेड देअर अंडर विथ द इंटेंट टू इव्हेड पेमेंट ऑफ टॅक्स. मग पहिले काय म्हटलं, कन्फिस्केशन ऑफ द गुड्स इज द अल्टिमेट ॲक्ट आफ्टर प्रॉपर ॲड्ज्युडिकेशन. इन्स्पेक्शन झाल्यानंतर त्याचं सापडलं, डज नॉट अकाउंट फॉर एनी गुड्स, ते गुड्स जे घेतलेत बिलच गुड घेतलेत त्याला कसं अकाउंट, विच इज लायबल टू पे टॅक्स अंडर दिस ॲक्ट और सप्लाईज एनी गुड्स लायबल टू टॅक्स अंडर दिस ॲक्ट विदाउट हॅव्हिंग अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन न घेताच अप्लाय करतायत. कॉन्ट्रावेन्स एनी ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट और द रूल्स मेड देअर अंडर विथ इंटेंट टू इव्हेड पेमेंट ऑफ टॅक्स. रजिस्ट्रेशन नाही, रिटर्न नाही, अकाउंट नाही, काय बिल नाही, काय रेकॉर्ड नाही, काय नाही, हे आहे. प्लस यूज एनी कन्व्हियन्स ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट फॉर कॅरेज ऑफ गुड्स, त्या करायचे वाहन वापरलं जातं.
इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट. त्याचा कुठला ईड बनवत नाही, काय डॉक्युमेंट प्रॉपर बरोबर ठेवत नाही आणि ते केलं जातं. तर समजा माझं वाहन असं प्रकारे वापरलं जातं, मला याची माहिती नाही आहे, मी ओनर आहे त्या त्या टेम्पोच्या, मला माहिती नाही आहे. uses any conveyance as a means of transport for carriage of goods in contravention of the provision of this act or the rules made under. आता इथे काय म्हटले, अनलेस. पण वाचतोय काय की वेअर एनी गुड्स एनी पर्सन हे करतोय आणि गाडी ती वापरली जाते, देन all such goods or conveyance shall be liable to confiscation and the person shall be liable to penalty under section 122. कन्फिस्केशन केल्यानंतर त्यांच्यावरती 122ची पेनल्टी लागू होईल. पण जो गाडीचा ओनर आहे, जर त्याच्याकडे ती कसं होतं की एखाद्याची गाडी कॉन्ट्रॅक्टवरती घेतली, भाड्याने घेतली, हायर केली, तो काय करतो मला माहीत नाही, मला तो भाडा देतो, हायरवरती मी दिलं, ही गाडी महिनाभर वापरली, मला पैसे दे, मला माहीत नाही याबद्दल काय, आता फक्त एवढंच ॲग्रीमेंट आहे. या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमित तरतुदीचे उल्लंघन करून करपात्र वस्तू वाहून नेण्यासाठीचे वाहतुकीचे साधन म्हणून कोणत्याही वाहनाचा वापर करण्यात आला असेल आणि अशा प्रकारे केलेल्या वाहनाचा वापर हा स्वतः वाहनाच्या मालकाला, त्याच्या एजंटला कोणताही असल्यास आणि वाहनाचा ताबा ज्या व्यक्तीकडे असेल त्या व्यक्तीला ज्ञात नसताना किंवा त्याकडे कानाडोळा न करता करण्यात आला होता असे वाहन मालकाने सिद्ध केले नसेल तर काय, लायबल टू कन्फिस्केशन आहे. मी या करता त्याला गाडी वापरायला दिली नव्हती, तो मला फसवून हे वापरतोय, या प्रकारे जर सिद्ध केलं तर मग ते लायबल टू कन्फ्युजन ते वाहन असणार नाही. अदरवाईज ते वाहन पण काय असेल, लायबल टू कन्फिस्केशन असेल आणि मग त्याला 122 प्रमाणे लायबल टू पेनल्टी असेल. whenever confiscation of any goods or conveyance is authorized by this act, the officer adjudging it shall give to the owner of the goods an option to pay in lieu of confiscation such fine as the said officer thinks fit. ते वस्तू अथवा वाहन सरकार जमा करण्याचा जेव्हा जेव्हा या अधिनियमाद्वारे प्राधिकार देण्यात येईल तेव्हा त्याबाबत वाहन मालकास किंवा वाहनाचा ताबा ज्या व्यक्तीकडे असेल त्या व्यक्तीस अशा वस्तू सरकार जमा करण्याऐवजी उक्त न्यायनिर्णय अधिकारी त्यास योग्य वाटेल असा दंड भरण्याबाबतचा ऑप्शन देईल, विकल्प देईल त्याला. मॅक्झिमम अमाऊंट किती असेल, बरोबर. ह्यातून काय होतो, त्या अधिकाऱ्याला अधिकार मिळतो की तुम्ही बाबा त्याची फाईन काय ते ठरवा. आपल्याला काय ती वाहन नको आहे, आपल्याला आपला टॅक्स पाहिजे, तो टॅक्स आकारण्याचा अधिकार तुम्हाला देण्यात आलेला आहे. कशा प्रकारे किती काढायचं दंड, सच फाईन लेबल किती असेल, फाईन नॉट एक्सीड द मार्केट व्हॅल्यू ऑफ द गुड्स कन्फिस्केटेड लेस द टॅक्स चार्जेबल देअर. सरकार जमा केलेल्या वस्तूंच्या त्यावर आकारण्यायोग्य असलेला कर कमी करून आलेल्या बाजार मूल्याहून अधिक असणार नाही. 10,000 1 लाखाचे गुड्स आहेत, टॅक्स सोडून द्या, 1 लाखापेक्षा जास्त त्याला काय मार्केट व्हॅल्यू 1 लाख आहे, त्याहून जास्त टॅक्स असणार नाही. The aggregate of such fine and penalty leviable shall not be less than amount of penalty equal to 100% of the tax payable on such goods. परंतु आणखी असे आहे की आकारण्यायोग्य दंड व लादण्यायोग्य शास्ती यांची एकूण रक्कम अशा वस्तूंवर देय कराच्या 100% प्रमाणे दंडाच्या रकमेच्या कमी नसावी. म्हणजे 1 लाखाचे गुड्स आहेत, 18% टॅक्स 18,000, तर 18,000पेक्षा कमी टॅक्स नसावा आणि 1 लाखाहून जास्त नसावा. Where any such conveyance is used for the carriage of the goods or passengers for hire. हे पण एक काय म्हणतात, वेअर जर ते वाहन वापरलं जाते कशा करता, carriage of the goods or passenger for hire, the owner of the conveyance shall be given an option to pay in lieu of the confiscation of the conveyance a fine equal to the tax payable on the goods being transported thereon. तर माझी गाडी वापरणी दिले त्याला वापरला, तर इथे वस्तू वाहून नेण्यासाठी किंवा प्रवासी भाड्यासाठी कोणतेही असे वाहन वापरण्यात आले असेल
तर वाहन मालकाला वाहन सरकार जमा करण्याऐवजी त्यातून वाहून नेण्यात येत असलेल्या वस्तूंच्या देय असलेल्या कराच्या रकमेइतका दंड भरण्याचा विकल्प देण्यात येईल. म्हणजे माल वेगळ्या मालकाचा आहे, माणसाचा आहे, आणि वाहन वेगळ्या माणसाचं. तर त्याला काय सांगितलं जाईल की जेवढा टॅक्स आहे तेवढा तू दे आणि तुझं वाहन घे. नो ऑर्डर फॉर कन्फिस्केशन ऑफ गुड्स और कन्व्हियन्स or for imposition of penalty shall be issued without giving the person an opportunity of being heard. वाहन सरकार जमा करण्याचा किंवा शास्ती लावण्याचा आदेश त्याचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय काढता येणार नाही. Where any goods or conveyance are confiscated under this act, the title of such goods or conveyance shall thereupon vest in the government. म्हणजे ते जप्ती केल्यानंतर त्याचा जो मालकी हक्क आहे तो शासनाकडे जाईल. The proper officer सरकार जमा करण्याच्या न्याय निर्णय विधानात संबंधित अधिकारी सरकार जमा केलेल्या गोष्टींचा ताबा घेईल व धारण करील आणि प्रत्येक पोलीस अधिकारी अशा समुचित अधिकाऱ्यास त्याच्या विनंतीवरून असा ताबा घेण्यासाठी व तो धारण करण्यासाठी त्यास सहाय्य करेल. ओके. The PO may, after satisfying himself that the confiscated goods or conveyance are not required in any other proceeding under this act, and after giving reasonable time, not exceeding 3 months, to pay fine in lieu of confiscation, dispose of such goods or conveyances, and deposit the sale proceeds thereof with the government. जप्त केलं ते वाहन, सरकार जमा केलेल्या वस्तू किंवा वाहन या अधिनियमाखाली इतर कोणत्याही कार्यवाहीस म्हणजे आवश्यक नाही अशी त्याची स्वतःची खात्री पटल्यानंतर आणि अशा वस्तू किंवा वाहन सरकार जमा करण्याऐवजी दंडाची रक्कम भरण्यासाठी 3 महिन्याहून अधिक नसेल इतकी वाजवी मुदत दिल्यानंतर अशा वस्तू किंवा वाहनाची विल्हेवाट लावता येईल आणि त्याच्या विक्रीतून आलेल्या उत्पन्नाची रक्कम सरकारकडे जमा करता येईल. हे फीस संपलंय. शेती तुम्हाला सांगितलंय. हे 129चा आहे रूल प्रमाणे हे सगळं असंच लिलाव करायचा असेल सगळं त्याच प्रकारे आहे. आता जर का एखाद्याकडे अमाऊंट असेल ते तुम्हाला मी पैसे द्यायला तयार आहे पण एक रक्कम देऊ शकत नाही तर त्याला इन्स्टॉलमेंट सेक्शन 80 मध्ये इन्स्टॉलमेंट आहे. On application filed by a taxable person, the commissioner may, for reason to be recorded in writing, extend the time for payment or allow payment of any amount due under this act. The amount due as per the other than the amount as per the liability self assessed in any return by such person in monthly installment not exceeding 24. आणि त्याच्यावरती इंटरेस्ट पण लागेल. तर त्याला हप्त्यामध्ये पैसे देण्यासाठीची एक तरतूद ही आहे की तुम्हाला मॅक्झिमम 24 हप्त्यामध्ये काय करता येईल जी अमाऊंट द्यायची आहे ती त्याच्यावरचं व्याज पण कॅल्क्युलेट होईल. त्याचं पेबल अमाऊंट प्लस इंटरेस्ट सकट तुम्ही 24 हप्त्यामध्ये मॅक्झिमम ही अमाऊंट देऊ शकता. पण जर त्याने कुठलाही हप्ता भरण्यात कसूर केला तर त्याच्यावरती रिकव्हरी प्रोसिडिंग परत चालू होईल. परंतु भरणा करण्याच्या नियत दिनांकास कोणताही हप्ता भरण्यात कसूर करण्यात येईल त्या बाबतीत अशा दिनांकात देय असलेली संपूर्ण शिल्लक रक्कम जी आहे तात्काळ देय व प्रदेय होईल आणि त्या व्यक्तीवरती आणखी कोणतीही नोटीस न बजावता ती रक्कम वसुलीसाठी पात्र रिकव्हरी प्रोसिडिंग चालू होईल. तो व्यक्ती काय करेल ॲप्लिकेशन करेल पेमेंट ऑफ टॅक्स अँड अदर ड्यूज इन इन्स्टॉलमेंट DRC 20 मध्ये. मग त्याला 21 मध्ये अलाउविंग टॅक्सेबल पर्सन नॉट एक्सिडिंग 24 किती त्याला म्हणजे हे ठरवण्याचा अधिकार POचा आहे किंवा किती हप्ते द्यायचे 10 द्यायचे 12 द्यायचे 15 द्यायचे मॅक्झिमम 24 पर्यंत हप्ते त्याला दिले जाऊ शकतात. आणि अपीलमध्ये बघाल तुम्ही तर अपीलमध्ये हे दिलं आहे की ह्याच्याविषयी अपील करता येणार नाही की मला 10 हप्ते दिले 24 पाहिजेत मला त्याविषयी विरुद्ध अपील करता येणार नाही. हा निर्णय फायनल राहील त्याच्यामध्ये अपील नाही. म्हणजे अपील टॉपिकमध्ये असे एक तरतूद आहे की कशा कशाबद्दल अपील होत नाही करता येणार नाही. तो निर्णय असेल त्याच्याविषयी अपील नाही. हा निर्णय फायनल.
द फॅसिलिटी रेफर टू इन सब रूल टू शॅल नॉट बी अलाउड देअर. केव्हा ही फॅसिलिटी दिली जाणार नाही. Taxable person has already defaulted on the payment of any tax under the act, CGST Act मध्ये, IGST Act मध्ये, UTGST Act मध्ये, State Act मध्ये, for which the recovery process is on. The taxable person has not been allowed to make payment in installment in the preceding financial year under the act, and the amount for which installment facility is sought is less than 25,000 पेक्षा कमी अमाऊंट आहे तर इन्स्टॉलमेंट नाही. त्यामुळे जास्त अमाऊंट आहे आणि तो कुठला डिफॉल्टर नाही आहे तर त्याला इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी हप्त्यामध्ये अमाऊंट देण्याची तरतूद. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी टू बी वॉइड इन सर्टन केसेस. आता एखाद्यावरती रिकव्हरी काय फी झाली, लोक काय करतात, नॉर्मली आपल्या नावावरती प्रॉपर्टी असते ती दुसऱ्याच्या नावावरती करतात. एका बँकेचे असे हे आहेत, ती बँक अशी दिवाळखोरीत निघाली. त्याच्यामध्ये जो पण व्यक्ती होता त्या बँकेचा ट्रस्टी म्हणजे काय संचालक मंडळामध्ये जो अध्यक्ष असतो, तर त्याने त्याच्यामध्ये काहीतरी त्याला याच्याबद्दल विचारलं गेलं बघ काय हे जबाबदार तो व्यक्ती आहे हे दिसत होतं त्यामध्ये. त्यांनी काय केलं, आपल्या नावावरची प्रॉपर्टी त्या नावावर पहिलेच करून ठेवली. तशी कारवाई सुरू झाली, पहिलेच करून असंच करणार. त्यांनी आपल्या मुलाच्या सासऱ्याच्या नावावरती प्रॉपर्टी ट्रान्सफर केली. तेव्हा तुला मिळेल सासऱ्याकडनं, तुझी बायको आहे तुला मिळेल. हे तो कसा होता, तो वेगळा व्यक्ती आहे, तो आमच्या घराण्यातला व्यक्ती नाही असं दाखवण्यात करतात. असा व्यक्ती पाहिजे की जो त्यांच्या नाही भाऊ बंदगीतला नाही आहे, पण विश्वास पाहिजे ना, प्रॉपर्टी घे तो गिळेकूर करायला नको. त्याने तो व्यक्ती निवडला. तर तुझा जो आहे त्याला बोलले कोणाच्या नावावरती करायचं, ही आपल्याला वाचलेली प्रॉपर्टी. म्हणजे आम्हाला पैशाची गरज होती, आम्ही विकत होतो, तर मग आम्हाला आमचे व्यायच बोलले की बा आम्हाला विका, मला पैसे देतो. त्यांनी असा व्यवहार दाखवला. म्हणजे लोक जे डिफॉल्ट असतात त्याच्यावर कारवाई होईल, जप्ती होईल, ते लोक नॉर्मली अशा प्रकारे प्रॉपर्टी ट्रान्सफर करतात. तर त्यानंतर हा सेक्शन आहे की वेअर अ पर्सन आफ्टर एनी अमाऊंट हॅज बिकम ड्यू फ्रॉम हिम creates a charge on or part with the property belonging to him or in his possession by way of sale, mortgage, exchange, or any other mode of transfer whatsoever of any of his property in favor of any other person with the intention of defrauding the government revenue. तो आहे ना की आता माझ्यावरती रिकव्हरी आली, जप्ती आली, हे विकून पैसे रिकव्हर करतील. Such charge or transfer shall be void as against any claim in respect of any tax or any other sum payable by said person. तर हे हस्तांतरण जे आहे हे निरर्थक ठरेल. वाढ म्हणजे काय, निरर्थक. कायद्यानुसार हे बेकायदेशीर असेल. एखादी व्यक्ती जिच्याकडून रक्कम देय झाल्यानंतर लक्षात घ्या, रक्कम देय झाल्यानंतर शासकीय महसूल बुडवण्याच्या उद्देशाने इतर कोणत्याही व्यक्तीच्या लाभार्थ, विक्री, गहाण, अदलाबदल याद्वारे किंवा तिच्या कोणत्याही मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या इतर कोणत्याही पद्धतीने तिच्या मालकीच्या किंवा तिच्या ताब्यातील मालमत्तेवर किंवा तिच्या भागावर भार निर्माण करील, या बाबतीत उक्त व्यक्तीकडून देय असलेल्या कोणत्याही कराच्या किंवा इतर कोणत्याही रकमेच्या संबंधातील कोणत्याही दाव्याच्या तुलनेत असा भार किंवा हस्तांतरण निरर्थक. Provided that such charge on transfer shall not be void if it is made for adequate consideration in good faith and without notice of the pendency of such proceedings under this act or without notice of such tax. म्हणजे अगोदर त्याला नोटीस देण्या अगोदर, तर मग ते प्रॉपर म्हणजे जर सद्भावनेने पुरेसा मोबदला घेऊन आणि या अधिनियमाने अशी कारवाई प्रलंबित असल्याची सूचना नसताना किंवा उक्त व्यक्तीकडून अशा देय कराची किंवा इतर देय रकमेची सूचना नसताना किंवा समुचित अधिकाराच्या पूर्व परवानगीने, तर जर का प्रॉपर्टीवरती काय रिकव्हरी निघेल तर मी ही प्रॉपर्टी विकतो आणि तुम्हाला पैसे देतो, पूर्व परवानगीने भार निर्माण केला असेल किंवा हस्तांतरण केले असेल तर असा भार किंवा हस्तांतरण निरर्थक ठरणार नाही. एकदा नोटीस द्यायच्या अगोदरच किंवा चौकस येण्याच्या अगोदरच, इंटिमेशन होण्याच्या अगोदरच जर ती विकली असेल तर मग ती
निर्णय ठरत नाही. आणि दुसरं, जर प्रॉपर्टी आहे, मला टॅक्स भरायचा आहे, विकायला द्या, पीओला सांगून ती विकली तर मग ती निर्णय ठरत नाही. टॅक्स टू बी फर्स्ट चार्ज ऑन प्रॉपर्टी. तर यामध्ये जर एखादी दिवाळखोरी निघाली तर नॉट स्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्ररी कंटेंट इन एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. आता यात काय म्हटलं, सेव ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड इन द इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्ट कोड 2016. त्यात जर एखादी तरतूद असेल, पहिला चार्ज कोणाचा आहे तर मग त्याप्रमाणे त्या तरतुदीप्रमाणे तो पहिला चार्ज असेल. अदरवाईज कुठे काही सांगितलेला असो, पहिला चार्ज एनी अमाऊंट पेएबल बाय टॅक्सेबल पर्सन or any other person on account of tax, interest or penalty which he is liable to pay to the government shall be first charge. पहिला काही टॅक्सेबल पर्सन वरती पहिला अधिकार जीएसटीचा जर आहे तो पहिला द्यायला पाहिजे. पण जर या इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्ट कोडमध्ये जर काय तिथे तरतूद असेल तर तो चार्ज पहिला होईल, नंतर जीएसटीचा. प्रथम भार शासनाला देण्यास ती दायी असेल अशी कोणती रक्कम ही अशा करपात्र व्यक्तीच्या किंवा यथास्थितीच्या व्यक्तीच्या प्रथम भार असेल. जे पहिलं देणं जे आहे, पहिलं देणं जे आहे हे जीएसटीचं असेल. यात काय दिलंय, नादारी व दिवाळखोरी संहिता 2016 यात अन्यथा तरतूद केली असेल तर त्या व्यतिरिक्त ही तरतूद पहिले. अटॅचमेंट प्रोसिडिंग हे 83 मध्ये बघूया ना. where after the initiation of any proceeding under assessment, inspection, search, seizure and arrest, the commissioner is of the opinion that for the purpose of protecting the interests of the government revenue, it is necessary so to do. He may by order in writing attach provisionally, हे तात्पुरतं आहे, provisionally any property including bank. आता कसं एखादा व्यक्ती जर का डिफॉल्टर झाला तर त्याचं पहिले रिकव्हरी करताना सोपं काय असेल तर बँक त्याची अकाउंट सीज करायचं. बँक अकाउंट बिलॉंगिंग टू द टॅक्सेबल पर्सन or any person specified in section 122(1)(a) in such manner as may be prescribed. टॅक्सेबल पर्सन आणि 122(1)(a) मध्ये असा कुठला डिफॉल्ट करण्यासाठी जे व्यक्ती त्याला मदत करतात आणि त्यात त्यांचा इंटरेस्ट, बेनिफिट इंटरेस्ट असतो की असा इन्व्हॉइस बनवा, असा फ्रॉड करा, हे जर का मी ॲडवाइस करतो आणि मी सांगतो की मला याच पर्सेंट पाहिजे तर मला पेनल्टी 1A मध्ये लागेल, 122(1)(a) मध्ये लागेल. जे कायद्याचे अभ्यासक असतात किंवा ॲडवायझर असतात तेच ॲडवाइस करावे व्यापाऱ्यांना की कशा प्रकारे तुम्हाला टॅक्स चोरी करता येईल आणि ही चोरी करा आणि त्याचे 10% मला द्या, तर त्याला पेनल्टी 122(1)(a) मध्ये येईल. तर त्याचं अकाउंट सीज करायचं टेम्पररी. सरकारी महत्त्वाच्या इत्यादी रक्षण करण्याच्या हेतूने करपात्र व्यक्तींची किंवा कलम 122(1)(a) मध्ये तरतूद निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही व्यक्तीची बँक खात्यासह कोणती मालमत्ता तो लेखी आदेशाद्वारे विहित पद्धतीने तात्पुरती जप्त करू शकतो. तात्पुरते म्हटलं तर किती कालावधी असेल तर एव्हरी सच प्रोव्हिजन अटॅचमेंट शॅल सीज टू हॅव इफेक्ट आफ्टर द एक्सपायरी ऑफ 1 year फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर मेड अंडर 83(1). 1 वर्षाच्या कालावधीनंतर ती जप्ती ती तात्पुरते ते केलंय ते संपुष्टात येईल, लागू होणार नाही. 1 वर्षाच्या कालावधी संपल्यानंतर अशा प्रकारची तात्पुरती जप्ती लागू होणार नाही. म्हणजे 1 वर्षापर्यंत तिची प्रोव्हिजन अटॅचमेंट बँक अकाउंटवर ठेवली जाऊ शकते. आहे पुढे आहे ना, आहे रूल त्याचा आहे, आलाय आहे पुढे सांगतो तुम्हाला. 159(1) मध्ये where the commissioner decides to attach any property including bank account in accordance with the provision of section 83, he shall pass an order in DRC 22 to that effect, mentioning therein the details of property which is attached. The commissioner shall send a copy of the order of attachment DRC 22 to the concerned revenue authority, transport authority or any such authority to place
incumbents on the said movable or immovable property, which shall be removed only on the return instruction from the commissioner to the effect or an expiry of period of 1 year from the date of issuance of order under sub-rule 1, whichever is earlier, and a copy of such order shall be sent to the person whose property is being attached. ये हा DRC 022 जो आहे तो पोस्ट ऑफिस, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, इम्युएबल प्रॉपर्टी हे या DRC 22 मध्ये हे दिलेलं आहे, यांना द्यायचं आहे. विषयमध्ये वरती काय पण लिहिलेलं असो, पण इथे मी जेव्हा वाचता DRC 22 जेव्हा वाचता तेव्हा त्यात तुम्हाला दिसेल की DRC 22 मध्ये प्रोव्हिजन अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी, त्याचं नाव, त्याचा GST नंबर, इन्फॉर्म डॅट, त्याचा पॅन, त्याच्यावरती कारवाई आहे, त्याची सेविंग, करंट, FD, RD हे कुठले आहे ते, प्रॉपर्टी ID, व्हेकल नंबर, हे जे काय असतील ते त्या ऑथॉरिटीकडे हे पाठवून त्यांना सांगायचं की हे आम्ही बँक, पोस्ट ऑफिस, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, इन्व्हॉल्व प्रॉपर्टी रजिस्टर ऑथॉरिटी, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी, ऑर्डर रिलिव्हंट ऑथॉरिटी हे सगळे आहेत त्यांच्याकरता कॉपी त्याची अटॅचमेंट ऑर्डरची पाठवली जाईल सगळ्या ऑथॉरिटीजला. Where the property attached is of perishable or hazardous nature, if the person whose property has been attached pays an amount equal to the market price of such property or the amount that is or may become payable by the such person whichever is lower, then such property shall be काय केलेले आहे ते रिलीज केलेले आहे ऑन प्रूफ ऑफ पेमेंट. ज्या वस्तू ताब्यात घेतल्या तेवढी अमाऊंट पे केली त्या वस्तू घेऊन, वेअर द सच पर्सन फेस टू पे द अमाऊंट रेफर टू इन सब-रूल 3 ह्याच्यामध्ये, in respect of said property of perishable hazardous nature, the commissioner may dispose of such property and the amount released thereby shall be adjusted against the tax, interest, penalty, fee or any other amount payable by such person. Any person whose property is attached, ऑब्जेक्शन का अलग 22A मध्ये काय येईल, any person whose property is attached may file an objection in form GST DRC 22A to the effect that the property attached was or is not liable to attach, and the commissioner may, after according to an opportunity of being heard to the person filing the objection, release the said property by an order in DRC 23. आणि जर त्याचा दावा फेटाळण्याजोगा असेल तर मग तो फेटाळला जाईल. की रिलीज ऑफ प्रॉपर्टी वेन ऑब्जेक्शन आर सस्टेनेबल, द कमिशनर may, upon being satisfied that the property was or is no longer liable for attachment, release such property by issuing in order. Okay. याप्रमाणे पुढे डेप्ट आणि शेअर्स आहे 151 ला, हे तुम्हाला वाचून कळेल. ठीक आहे, शेवटचं सांगतोय आणि संपून जाईल म्हणजे. थोडं वाचा ना. Where any court of demand in respect of any tax, penalty, interest or any other amount payable under this act, यापुढे काय म्हटलं जाईल, गव्हर्नमेंट ड्यूज, टॅक्स, पेनल्टी, इंटरेस्ट म्हणजे गव्हर्नमेंट ड्यूज, any where any notice of demand in respect of any government dues is served upon any taxable person or any other person, and any appeal, revision application is filed or any other proceeding is initiated in respect of such government dues, then तर काय, where such government dues are enhanced in such appeal, revision or other proceeding, the commissioner shall serve upon the taxable person or any other person another notice on demand. जर डिमांड वाढत असेल तर मग काय होईल, कमिशनर आणखी नोटीस काढेल त्या वाढलेल्या अमाऊंट. अशा अपिलात
पुनर्परीक्षणात किंवा इतर कार्यवाहीमध्ये अशा शासकीय देणीच्या रकमेत वाढ करण्यात आली असेल तेव्हा आयुक्त अशा शासकीय देणीची जेवढी रक्कम वाढवण्यात आली असेल तेवढ्याच रकमेच्या बाबतीत त्या करपात्र व्यक्तीवर किंवा कोणत्याही अन्य व्यक्तीवर दुसरी मागणीची नोटीस बजावील आणि असे अपील पुनरीक्षण किंवा कार्यवाही निकालात काढण्यापूर्वी तिच्यावर बजावलेल्या मागणीच्या नोटीसमध्ये समाविष्ट असलेल्या अशा शासकीय देणीच्या संबंधातील वसुलीची कोणतीही कार्यवाही किंवा अन्य कार्यवाही कोणतीही नवीन मागणी नोटीस न बजावता अशा कार्यवाही निकालात काढण्याच्या लगतपूर्वी ज्या टप्प्यावर होती त्या टप्प्यापासून ती पुढे चालू ठेवता येईल. जर रक्कम कमी करण्यात आली तर काय होईल? कमी करण्यात आली तर आयुक्तांनी करपात्र व्यक्तीच्या नव्याने मागणीची नोटीस देण्याची गरज भासणार नाही. जर रक्कम कमी झाली आणि ती रक्कम कमी झाली तेव्हा आयुक्तांनी करपात्र व्यक्तीच्या नव्याने मागणीची नोटीस देण्याची गरज, म्हणजे अगोदर अमाऊंट समजा 2 लाख होती ती 1.5 लाख झाली तर मग काय होईल? आयुक्त त्या बाबतीत त्या व्यक्तीला आणि वसुलीची कारवाई याच्याकडे प्रलंबित असेल त्या उचित प्राधिकाऱ्याला अशी रक्कम कमी करायची सूचना देईल. तुमची रक्कम 2 लाख आहे, आता आम्ही 1.5 लाख घेणं आहे हे तो त्या ॲक्च्युअल पर्सनला पण देईल आणि जो ती कारवाई करतो त्या अधिकाऱ्याला पण देईल. ती वसुली 2 लाख करू नका, 1.5 लाख करा. आणि मग असे अपील पुनरीक्षण किंवा इतर कार्यवाही निकालात काढण्यापूर्वी तिच्यावर बजावलेल्या नोटिसीच्या आधारे सुरू करण्यात आलेली वसुलीची कोणतीही कार्यवाही ही अशा रीतीने कमी केलेल्या रकमेच्या बाबतीत असे अपील पुनरीक्षण किंवा कार्यवाही निकालात काढण्याच्या लगतपूर्वी ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेपासून पुढे चालू ठेवते. म्हणजे ही जर का कारवाई सुरू होईल काय होतं? स्टे येतो कारवाईला. मग आता निकाल लागला ना, आता तो स्टे उठेल आणि कार्यवाही पुढे कंटिन्यू होईल. याचं नावच काय? कंटिन्युएशन अँड व्हॅलिडेशन ऑफ सर्टन रिकव्हरी प्रोसिडिंग नावच ते. नोटीस आली, हे कोर्टात गेले, अपिलात गेले, मग त्यानंतर कारवाई कशा प्रकारे कोर्टात अमाऊंट वाढेल किंवा कमी होईल, वाढली तर काय, कमी झाली तर काय, हेच दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके, बघूया बस बरं झालं. आज पहिल्या आवरमध्ये पण बऱ्यापैकी कव्हर झाल्यामुळे काय झालं, इथे पण आपलं बऱ्यापैकी कव्हर झाला, टॉपिक संपला. अदरवाईज उलट हे अजून पेंडिंग झालं असतं.